कामावरून वाद, पलूसमध्ये बँकेच्या महिला कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला, कार्यालयात मद्यप्राशन करून राडा घातला। पलूसमध्ये एका बँकेच्या महिला कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे। बँकेच्या सेवा कार्यालयातील केंद्रातील 2 कर्मचाऱ्यांच्या वादाचं पर्यावसन खुनी हल्ल्यात होऊन या कार्यालयातील कर्मचारी विश्वजित पोपट पिसाळ वय वर्ष 37 राहणार विद्यानगर कॉलनी पलूस यांनी त्याच सेवा केंद्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी स्नेहल सुशांत कोले वय वर्ष 35 राहणार विद्यानगर कॉलनी यांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले। ही घटना 4 जुलै रोजी सकाळी 10च्या सुमारास घडली। या घटनेची फिर्याद महिलेचे पती सुशांत अशोक कोले यांनी पलूस पोलिसात दिलेली आहे। अधिक माहिती अशी की पलूस येथील स्नेहल कोले, विश्वजित पिसाळ हे दोघे एकाच कॉलनीत राहतात। दोघेही एका बँकेच्या सेवा केंद्रात नोकरीस आहेत। मागील अनेक दिवसांपासून दोघांच्यात कामाच्या कारणावरून वाद होत होते। मागील आठवड्यात या दोघांमधील भांडणाची तक्रार वरिष्ठांना कळवली होती। यावर वरिष्ठांनी विश्वजित पिसाळ याला समज दिली। याचाच राग मनात धरून पिसाळ याने कार्यालयात मद्यप्राशन करून राडा घातला आणि यावेळी दोघांच्या शाब्दिक वाद सुरू झाला। याचे पर्यावसान टोकाच्या भांडणात झाले। पिसाळ याने चाकूने स्नेहल वर वार गंभीरपणे करून जखमी केले आणि या स्नेहल कोले यांचा कंठ आणि श्वासनलिका तुटली आहे। त्यांना उपचारासाठी सांगलीत दाखल केला आहे। मात्र कंठावरील शस्त्रक्रिया ही सांगलीत होत नसल्याने त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवले आहे। हा खुनी हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा तपास पलूस पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पलूस।